नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील हत्तीबोडी गावात सुरू आहे चक्क 2 विद्यार्थ्यांसाठी शाळा। हत्तीबोडी गावातील मराठी शाळा कायमची बंद होऊ नये म्हणून अवघ्या 2 विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू ठेवली आहे। आर्यन आणि श्लोकसाठी लाखो रुपये खर्च करून ही शाळा सुरू आहे। गावातील मराठी शाळा कायम बंद होऊ नये म्हणून सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत। आरटीआय ॲक्ट नुसार सर गाव तिथे शाळा आणि प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण या अंतर्गत ही शाळा सुरू आहे। आणि त्यामुळे सध्या मी इथे एक 2 महिने झाले डेप्युटेशनवर आहे। इथल्या मॅडम ज्या आहेत त्या प्रसूती रजेवर गेल्या आहे, त्यामुळे मला इथे कार्य करण्यासाठी शैक्षणिक कार्य करण्यासाठी 2 पोरांना शिकवताना चॅलेंजेस म्हणून असं वेगळं काही मला असं वाटलं नाही सर। पण जे माझं रोजचं रुटीन आहे, जे मी माझ्या 10-20 मुलांमध्ये जे रोजचे पिरियड्स घ्यायचे तसंच मी इथे पण माझं कार्य कंटिन्यू करते आहे आणि मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करते आहे। कसं वाटतं शाळेत? चांगलं वाटते। काय काय करता तुम्ही रोज? अभ्यास करतो, धडा वाचतो, शिकवते, फळे वाचतो। जास्त मुलं असले तर खेळायला मजा येते। 2 मुलात काय खेळता तुम्ही? बॅट बॉल, पकडम पकडाई, फुटबॉल, मॅच। मजा येते का 2च मुलांमध्ये? हो। बोर होत नाही? नाही। रोज शाळा सुरू असते? हो हो। काय शिकवलं मॅडमने आज? धडा बंडूची जार। कसं वाटतं 2च विद्यार्थी आहेत तुम्ही? चांगलं।